दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ खरं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चाळीसगाव तहसील कार्यालयावर मोर्चा जो आहे तो आणलेला आहे आणि खरं तर या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। अनेक मागण्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्या आहे त्या तहसीलदारांना निवेदनामार्फत कळवलेल्या आहे। प्रामुख्याने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी जी आहे ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लावून धरलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी आहे। काय सांगाल? खरं तर आपण या ठिकाणी मोर्चा तहसील कार्यालयावर आणलेला आहे, जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि अनेक मागण्या आपण या ठिकाणी प्रशासनाकडे मांडलेल्या आहे। काय प्रतिक्रिया? जो 20 तारखेला दिल्ली जंतर मंतर इथे विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्या निषेधार्थ व तिथे असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, जे विद्यार्थी महिन्याभरापासून तिथे उपोषणाला बसलेले आहेत, कोणी विद्यार्थी बसलेले आहेत, जे सोनम वांगचुक सर बसलेले आहेत व सगळे अभिजित दिपके सर असतील व सगळे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी तिथे लढतायत। तर त्यांच्या सपोर्ट अर्थ आम्ही चाळीसगावकरांनी विद्यार्थ्यांनी आम्ही मोर्चा आयोजित केला होता आणि त्याच्यानंतर जो दिल्लीला लाठीचार्ज झाला त्या निषेधार्थ आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चाळीसगावातले जेवढे विद्यार्थी आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी आम्ही मोर्चा तहसील कार्यालयावर आणला होता आणि हा मोर्चा सरकारला आम्हाला एकच सांगायचं आहे की दिल्लीला जे बसलेले आहेत ते मुलं आहेत ते काय कोणी कुठल्या राजकीय पक्षाचे नाहीये, ते विद्यार्थी आहेत आणि पुऱ्या भारतातून हा मोर्चा होतोय विद्यार्थी संघटनेचा। तर सरकारला एक सांगायचं आहे की त्यांच्या ज्या काही मागण्या असतील किंवा आमच्या काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। विद्यार्थी हा पेपर आणि पेन, पुस्तक आणि पेनने याच्याने लढतोय, हा कुठला लाठी वगैरे काही घेऊन लढत नाही, हा हातात पेन वगैरे पुस्तक घेऊन लढतोय। तर सरकारने या गोष्टीच्या मागण्या, आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे। तू काय सांगशील? खरं तर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे। प्रामुख्याने मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्या ठिकाणी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा, मात्र तरी देखील त्या ठिकाणी राजीनामा जो आहे तो मिळत नाहीये आणि कुठेतरी जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करण्यात आलेला होता। दुसरीकडे या ठिकाणी त्याच विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणून हिणवण्यात आलेलं होतं। विदेशातून त्या ठिकाणी आंदोलनाला फंडिंग पुरवला जातोय असा देखील आरोप केला जातोय। याकडे कसं पाहतो विद्यार्थी? जसं आपण बघतोय आज सोनम सरांचा 26वा दिवस आहे हंगर स्ट्राईकचा। यांना तर या सरकारला काही घेणं देणं नाही, कारण की यांचे मुलं स्वतः अब्रॉडला जाऊन शिकतात। यांना एज्युकेशन म्हणजे माहिती नाहीये। यांचे मुलं जर बाहेर जाऊन शिकत राहिले तर यांना एज्युकेशनचा अर्थ कसं काय कळणार आहे, शिक्षण म्हणजे काय यांना माहिती नाही। यांनी आमच्यावर इतके लाठीचार्ज केले, इथं कोणाचं लक्ष का गेलं नाही? हे फक्त चेअर्स साठी लढतात, चेंज साठी लढत नाही आणि आमचा हक्क आहे, आम्ही तो घेऊन राहणार आहे। सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट, नीटचा पेपर पहिल्यांदा लीक झाला, सेकंड टाइम हे म्हणतात फ्री अँड फेअर मॅनर मध्ये झाला, चला ठीक आहे आम्ही मान्य केलं, पण रिझल्टच्या वेळेस आम्ही OMR बघितले। OMR यांनी जेव्हा सेंड केले त्यावेळेस दुसरेच OMR होते। एका तासात रिझल्ट चेक करतो तेव्हा 570 मार्क येत होते। सेकंड टाइम जेव्हा चेक केलं तेव्हा 213, 513 असे मार्क्स येऊ लागले। हे एकाचेच नाही, 1000 स्टुडंटचं हे। आणि सेकंड डे यांनी ट्विट केलं तेव्हा हे बोलतात की दिस इज OMR AI जनरेटेड। कसलं OMR जे AI जनरेटेड होते? सगळेच काय, एक करेल दोन करेल सगळेच थोडी करतील। जर तुम्हाला रिझल्ट द्यायचा नाही, तुम्हाला जर तुमच्या लोकांना सीट द्यायचे तर क्लिअरली सांगून द्या, आम्ही लढणार नाही याच्यासाठी। आम्ही एवढे 2-2, 3-3 वर्ष प्रिपरेशन करणार आणि तुम्ही आमचे एवढे 2-2, 3-3 वर्षाचे प्रिपरेशन काही सेकंदात खराब करून देतात। आमची मेंटल हेल्थ डिस्ट्रॉय होते। इथे लहान मुलांचे डायपर लीक होत नाही, तुमचे पेपर लीक होऊन जातात। मला फक्त एवढा जाहीर निषेध आहे, धर्मेंद्र प्रधान सरांनी रिझाईन दिलं पाहिजे। ज्या सीटवर आम्ही तुम्हाला आणू शकतो तिथून आम्ही तुम्हाला खालीही पाडू शकतो। ही युथ जिथं तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकते तिथून खालीही आणू शकतो। आम्हाला कमजोर समजू नका, आमच्या बरोबर संविधान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। परंतु या ठिकाणी त्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा या संपूर्ण घटनेवर भाष्य केलेले आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि पेपर लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। काय सांगता? हे जे तुम्ही म्हणताय की यांना तुम्ही बंद केला, अरे तुमचेच हे होते, याच्यासाठी बॉडी आहे, 1% लीक करू शकत नाही। तुमच्या सपोर्ट शिवाय, तुमचा जो मेन एज्युकेशन लीडर आहे, मिनिस्टर आहे धर्मेंद्र प्रधान, त्याच्या सपोर्ट शिवाय तर पेपर लीक होऊ शकत नाही। हा नुसता नीटचाच पेपर नाहीये, हा TETचाच पेपर नाही। काल कोणता तरी मी ट्विट वाचलं किंवा काहीतरी रील्स बघितले सोशलला, तेव्हा हे म्हणतायत उद्याचा पेपर कॅन्सल आहे। मग आम्ही गरीबाच्या मुलांनी करावं काय? 2-2 करोड रुपये देऊन का सीट घ्यायच्या का? हे मॅनेजमेंट कोटा थ्रू यांचे हे सीट्स घेतात, तिथं आम्ही काय करायचं आम्हाला माहिती नाही। आम्हाला यांनी सगळ्यांनी जे केलंय यांना फाशी झाली पाहिजे, यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। तोपर्यंत ही जी युथ आहे तोपर्यंत ही शांत बसणार नाहीये। काय सांगता? 20 जुलैला जे काही घटना झाली मी त्या विरोधात इथे निषेध करत आहे। अक्षरशः काठींना खिळे लावून विद्यार्थ्यांना इथे मारण्यात आलेलं आहे। म्हणजे माणुसकी नावाची काही वस्तू आहे की नाही इथे? म्हणजे पोलीस आहे की गुंडे भरून ठेवले तुम्ही? पोलीस याच्या म्हणजे पेपर लीक होतो काय? मी सर
4 वर्षापासून नीटची तयारी करते. 2024 मध्ये सुद्धा पेपर लीक झाला, त्याच्यामुळे माझं सिलेक्शन नाही झालं. 25 मध्ये पेपर इतका टफ काढला की मुलांना काही सुचतच नव्हतं. जर यांना असेच पेपर करायचे असतील तर कशाला ढोंग करताय की आम्ही सीट देतो, गव्हर्नमेंट सीट देतो म्हणून. साफ साफ सांगून द्या ना, 2 कोटी भरा आणि सीट घ्या मेडिकलचे. इथे जर असेच डॉक्टर जर तुम्हाला भरायचे असतील तर आम्हाला इतकी मेहनत करायला लावू नका. सरकारला लाज वाटली पाहिजे की मुलं देशभर एक प्रोटेस्ट करता आणि तुम्हाला एक साधा राजीनामा देता येत नाही. अरे इथे फास्ट ट्रॅक सुप्रीम कोर्ट काय हे नाटक चालवताय. फास्ट ट्रॅक कोर्ट हे काही याचं काही हे उत्तर नाहीये. इथे आम्हाला फक्त आणि फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हवा आहे, हेच आमचं मत आहे. तुम्ही ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीची इथे रॅली नाही, हे फक्त आणि फक्त या देशाचे युवा आहेत. जय हिंद, जय भारत. आपण बघू शकतो की प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी जी आहे ती त्या ठिकाणी खरं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती अजूनही लावून ठेवलेली आहे. हेमचंद कुमार, TVN मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.